आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घ्या, ऐकलं ना हो सगळ्यांनी, आपला डाऊट कन्फर्म झालाय. आता मला तुम्हीच सांगा, या स्वानंदी सोबत आपण काय केलं पाहिजे? तुमचं नाही काही करा. ए कार्तिकी, अशी काय वागते खोळ्यासारखी? त्या बहीण मनवणाऱ्या तुझ्या स्वानंदीनं तुझ्या आयुष्यात फार वाटवळ करून टाकलं. उठवलंच म्हण ना तुझ्या आयुष्यातून. मी तर म्हणतो उठ आणि तिला घरातून बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांची मदत कर. बरोबर आहे ना? आता तुझ्या अन्याय झालाय की नाही? झालाय की नाही? त्याचा बदला नको का घ्यायला? उठ, अशी बघत बसू नको. सरळ जा आणि तिला फरफटत घराबाहेर काढ. ठीक आहे. तू फक्त सुरुवात कर, मी आहे फुल सपोर्टला. जा पुढं. बाहेर आली, आता जास्त बाहेर आहे. घरात बसून काय बसले? बाहेर ये. माझ्यावर झालेल्या अन्यायाचा जाब तुला द्यावाच लागल. बाहेर ये. माझं सुख बघावलं गेलं नाही ना तुला? आता तू बघच या कार्तिकीची दुश्मनी काय असते ती. माझ्या लग्नासाठी पैसे जमवलेस म्हणून आमच्यावर उपकार केलेस असं आवडत होतीस ना तू. आणि तिकडे जाऊन हे धंदे केलेस. बाहेर ये. कुणाचं पाप घेऊन माझ्या लग्नाचा विस्का केलायस तू? बाहेर ये. उत्तर दे स्वानंदी. आई, अगं काय करतेस तू? हे तुझी बॅग भरती आणि काय? जा बाई, तू आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा. अगं पण कुठे जाऊ? कुठं भी जा, पण इथं नको राहूस. वाट फुटल तिथं जा. आणि बाहेरची लोक आत आली तर काय करतील हे विचारून सुद्धा अंगात कापरं भरताय तुझ्या. नाही, तू जा. 1000दा विचारलं. तुझ्या त्या मित्राचं नाव सांग, त्याचा पत्ता सांग. हे जे जमलेत ना बाहेर, त्यांना आत्ता मी बाहेर जाऊन सांगितलं असतं की माझ्या पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या अंगाला हात लावाल तर खबरदार. पण नाही, तुला नकोच आहे ते. तुला स्वतःच्या आईला बी खरं सांगायचं नाही ना. मग काय करू मी? नाईलाज झालाय बाई माझा. आई नाही, पुढं काय करायचं ते पुढचं पुढं बघू. पण तू आत्ता जा बाई. चल 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 आई, चल मागण्या दारानं जा. चल बाई उठ. आई आई काय? कुठं जाऊ? हे बॅग इकडं.
मी तुम्हा दोघींना सोडून कुठं बी जाणार नाही. मी इथनं निघून जाईन ना, मी फक्त ह्यांच्या तावडीतून मुक्त होईन. तुम्हा दोघींचं काय? तुला आणि तायडीला हे लोक जगू देतील? नाही जगू देणार. मी तुम्हा दोघींना सोडून कुठं बी जाणार नाही. मी गावकऱ्यांचा सामना करते, तू काही बी काळजी करू नको. अगं ए बाई थांब. नाही नाही, उगाच डोसकं फिरल्यागत वागू नकोस तू. आता तरी आहे माझा आई बाई, हे असं बाहेर जाणं म्हणजे आगीत उडी मारण्यासारखं आहे. आग तर आग, एकदाची जळून राग झाली तरी चालेल. तुम्हा दोघींना सोडून मी कुठं बी जाणार नाही. तू बाजूला हो, मी बघ काय करायचं ते. आई थांबा. आई गं. माझ्या आयुष्याचं सगळं वाटोळं केलंस. काय रे? अरे तुझा काय अख्ख्या गावाचं वाटोळं केलंय तिने. चला चला चला, सोडणार नाही आम्ही. इतकी वाईट चालीची निघालीस का? असं वाटलं नव्हतं का? हा, काय करून ठेवलं हे सगळं? पुन्हा गावाला बदनाम केलं तू. चल निघितून, तुझ्यासारख्या कुलटेला या गावात जागा नाही, कळलं? नाही नाही नाही, असं नका करू. मी हात जोडतो तुमच्या पुढं. माझ्या पोरीला काय करू नका. नाही 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 नाही, काय करताय? जेव्हा ही शेण खात होती तेव्हा तुम्ही काय करत होता? तिच्यासोबत बोलत काय बसलात? तिला गावातून बाहेर काढा. सोडा की माझ्या पोरीला सोडा. इतकं काय बिझी असावं एखाद्याने? एवढे मिस कॉल बघितल्यावर कॉल बॅक करायला पाहिजे. बरं बिझी तर बिझी, साधा मेसेजही नाही करू शकत का? मी आणि सुजित लग्न अर्धवट सोडून आलो म्हणून चिडली आहे. मारे मदत करायला आलो म्हणून आईन लग्नात सोडून गेलो एकटीला. नक्कीच चिडली असणार. किंवा गावात तर काही झालं नाही ना? स्वानंदी कुठल्या संकटात तर नसेल ना? मारू नका प्लीज. काय करताय? नका मारू माझ्या पोरीला. स्वानंदी जर का कुणाची गुन्हेगार असेल तर ती माझी आणि माझ्या लेकीची. स्वानंदीमुळे आमच्या घराचे आबरू केले, त्यामुळे तिला शिक्षा द्यायचा अधिकार बी आमचा आहे. स्वानंदी, तुझं आजपासून आमच्याशी, आपल्या घराशी आणि या गावाशी असलेलं नातं कायमचं तुटलं. आई कधी बी आम्हाला तोंड बी दाखवू नकोस. जा इथून. तुझा आणि तुझ्या पोटातल्या बाळाचा जर जीव प्यारा असेल ना तर जा, जा निघून जा. सानी रे गावा पगावा
यापुढे गावात स्वानंदीचं नाव कधी बी घेणार नाही. माझ्या कार्तिकीचा तर विचार करा. तिची अजून हळद बी उतरलेली नाही. तिचं काय दोष आहे या समजात. आमच्यावर उपकार कर. हात सोडते. पदर पसरते तुमच्या पुढं. आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या. यापुढे आम्ही गावात कुणाच्या बी आध्यात मध्यात येणार नाही. आमच्याकडून गावाला काय त्रास होणार नाही. मी सबूत देते. आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या. हो आई. अहो मी गावाकडनं मी तुमच्या हात जोडतो. हात खाली घ्या. हात जोडू नका. हे असं करू मला हर्ट करू नका. आता हिनं शेण खाल्लं तर तुमची काय चूक आहे मला सांगा. एवढं कळणार नाही का मला. उलट जी मुलगी तुमच्या हातात आहे ना तिच्या आयुष्यात फार वाटुळं झालंय. तिची अवस्था बघवत नाही ना. तुम्ही जा आणि तिची काळजी घ्या. आणि बाबांनो तुमच्या समोर आता हात जोडतो. झाला तो तमाशा खूप झाला. आता हे बघू ना मला. चला वा घरला वा. चला. आई तुझ्या पोटात मूल वाढतं. 6 महिन्याचा गर्भ आहे. तू प्रेग्नंट आहेस. कोण आहे तुझ्या पोटातल्या बाळाचा बाप? का असं केलंस देवा? का असा वागलास? एवढं मोठं वादळ माझ्या आयुष्यात का आणलंस? सांग ना, का असा वागलास? परक्या पुरुषाला मी कधी बी हात लावू दिला नाही, जवळ बी उभं केलं नाही. सुजित सरांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं होतं. माझ्या मनात तसलं काही बी नव्हतं, म्हणून मी त्यांच्या वाऱ्याला बी उभी राहिले नाही. मैत्री पलीकडं मी कुठल्या बी पुरुषाशी काही बी संबंध ठेवला नाही. तरी का असं केलंस? सांग ना, का असं केलंस? का वागलास?
लागलास असा? आई होणं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. माईने एक जीव वाढवावा असं सारखं तिला वाटतं. पण तू तर एखाद्या वाईट स्वप्नासारखं मला हे आयुष्य दिलंस. कसा विश्वास टाकू मी याच्यावर? ही बाळ माझ्या पोटात कसं आलं? का परीक्षा बघतोयस तू माझी? का माझ्या घरादाराला उद्ध्वस्त करायला निघालाय? सांग ना, का माझ्या घरादाराला उद्ध्वस्त करायला निघालाय? का करतोय? दादा एक चहा द्या ना. हो. काय मालक, फक्त चहाच मिळतो का इथे? नाही म्हणजे दुसरी कुठली सोय आहे का? नाही, इथं असलं काही मिळत नाही. मी फक्त चहा विकतो. हा चहा घ्या आणि निघा. अरे कसला चाय पितो राव, याने काय होत नसतं. माल आहे तर बोल. अरे हा मग सांगितलं ना, माल बिल इथे असं काही मिळत नाही. चहा प्यायचं तर प्या, नाहीतर निघा. उगाच धंद्याची खोटी करू नका. बस बोंबलत, चल रे. काय म्हणत होता तो? आता यांना काय हवं असणार साहेब? महिना ही माणसं घरापासून लांब असतात, मग बाटली आणि त्याच्यासोबत बाई, याच्या शोधात ते फिरत असतात. हायवेवरचे ढाबेवाले आणि टपरीवाले यांचा साईड बिझनेस आहे. आपण नाही यातल्या. आपल्या मनाला असलं पटतच नाही काम. ठीक आहे. राम राम बाबा. अहो मुंबईला जायचा रस्ता हाच आहे का? मुंबईला जायचा रस्ता हाच आहे का? काका, मुंबईला जायचा रस्ता कुठे? इथून सरळ जा, राईट मारा. सरळ जाऊन राईट. बरं, धन्यवाद. आता कसली चालली रे चेकिंग? काय माहित. हे लोक सुखाने जगू द्यायचे नाही बाबा. नाही तर काय. नमस्कार साहेब. आज एवढी कसली चेकिंग चालली? ट्रक मध्ये काय? अहो, शिवाटण्याची गॅलेक्सी फॅक्टरी आहे ना, त्यांचा माल घेऊन चाललोय मुंबईला. पण काय भानगड आहे, समधी कागदपत्र आहे आपल्याजवळ. खाली उतर. दाखव काय घेऊन चाललाय ते. उतर. उघड लवकर. चव्हाण. हा साहेब. जरा बघा आत काय. हो साहेब. दाखव रे. समजा रॉ मटेरियल दाखव. हे बघा साहेब,
आतमध्ये जाऊन बघा काय. हो. सगळा सेम माल आहे. काय चव्हाण, काही सापडलं का? काय नाही साहेब, सगळा कंपनीचा माल आहे त्यात. या खाली. बघितलं का साहेब, आता तरी खात्री पटली का तुम्हाला? अहो आमच्या ट्रक मध्ये असली तसलं काही सामान नेत नसतो आम्ही. रोजची ट्रिप आहे ना या रस्त्यावरून. काय हो साहेब, काय भानगड वगैरे झाली का? नाही म्हणजे एवढं कडक बंदोबस्त लावलाय म्हणून? काय नाही, इथे जवळच एक साखरगाव म्हणून गाव आहे. तिथे लग्नाच्या वेळेस काहीतरी मॅटर झालाय. शेवटी गाववाल्यांच्या भावनांचा प्रश्न आहे म्हणा, त्यामुळे दंगल वगैरे काही होऊ नये म्हणून ही चेकिंग वगैरे चालू आहे. बाकी काही नाही. घ्या, यांना दुसरा काय काम धंदा नाही बघा. आता यांच्या मूर्खपणामुळे आम्ही गोत्यात येतो. आता हा माल आम्ही वेळेत नाही पोहोचवला तो हिशोबात आमचे पैसे कापतात. आता हे आम्ही कुणाला सांगायचं अजून? जास्त बोलू नकोस. खाली उतर आणि काढ तो ट्रक. चल. वय वय.